कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। क्या बात आहे काकू, एक नंबर खीर होती। हो की नाही? म्हणून तुला सांगत होते जेव जेव, तर नाही। बरं आता वाढून आणू का थोडं? हो नको नको काकू, खरंच नको, मला जरा घाई आहे आता। तुला नेहमीच जेवणासाठी थँक्स अ लॉट, खरंच खूप छान झालं होतं। आहे हो, म्हणजे खरं तर फक्त माझ्या एकटीचं काही कौतुक नाही या, वीणाच्याच मदतीने सगळं केलं। खरं तर तिची जास्त मेहनत। जावई बापू आत्ता ती कामात आहे, पण वेळ मिळाला तुम्हाला तर तिचं कौतुक करा, तिला छान वाटेल। शुअर। आणि ना अगं बाई, तुमची ओळख नाही ना करून दिली मी? जावई बापू हा सिद्धू, म्हणजे सिद्धिराज गाडे पाटील। आपली सिंचना आहे ना, तिचा भाऊ। खरं तर तुमच्या लग्नाला आला होता तो, पण इतकी माणसं होती, ओळख करून द्यायचीच राहून गेली। काय म्हणतो बाई? सिद्धू जावई येते, नमस्कार म्हण। नमस्कार नमस्कार। इट्स ओके। हाय। हाय। तसाच वाढ वाटतो, पण गुणी मुलगा आहे आमचा सिद्धू। सिंचनाचा भाऊ आहे तो, पण त्याआधी माझा मित्र आहे। मित्र काय म्हणता? बेस्ट फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड। म्हणजे हे कसं काय? आओ ती लॉंग स्टोरी आहे, निवांत कधीतरी सांगतो। दुखलं का? हो ना। अरे देवा, बघ तुला विचारायचं राहून गेलं, तू डॉक्टरांकडे जाऊन आलास का? नाही हो अजून। बघ आहे का आता? चल मी घेऊन जाते तुला डॉक्टरकडे। नको 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 नको, तो माझा एक भाऊ आहे भावेश, तो नेतोय मला। भावेश? सिंचनाने कधी कुठल्या भावेशचा उल्लेख नाही केला रे। ऍक्च्युली ताईचा आणि त्याचा पटत नाही हो, एकदम 36चा आकडा आहे, पण आपलं जुळतं ना सगळ्यांशी। हो, तोच नेणार आहे म्हणून मला। घेऊन जातोय ना भाऊ तुला, मग तो चांगला मुलगा आहे, त्याला सांग मी कौतुक केलं म्हणून। खूपच चांगला आहे तो, दिसायला देखणं आहे। आणि काय म्हणाला? नाही नाही काय नाही काय नाही, तो आला असेल तर मी निघतो जरा। बरं बरं बरं, सांभाळून जा हा। आणि डॉक्टर काय म्हणतात ते कळव मला। हो कळवतो कळवतो। आई वीणा हाक मारते, तू सांभाळून जा। जावी बापू आलेच हा। हो हो। चला बाय बाय बाय। हा यायच्या आधी सगळ्यांचं माझ्यावर फोकस होता। सिद्धिराज गाडे पाटील, तुझं माझ्या फॅमिलीशी इतकं चांगलं बॉन्डिंग। आधीच एक तर तुम्ही माझा पाठलाग करत होतात, आणि वर आता सगळ्यांसमोर मला खुणेनी सांगताय की बाहेर ये, तुम्हाला लाज नाही वाटत? ओरडू नका हो मॅडम, दुसरं काय बोलणार हो तुम्ही? सगळ्यांसमोर बोलायला होता का? भावना मॅडम बाहेर येता का? असं कुणाला जाम दुखत। अहो ते सगळं जाऊ द्या, तुम्ही नात्यातले आहात म्हणून एक दोनदा लागलो तुमच्या मागे, म्हणून काय तुम्ही अशी अवस्था करायची का? मी अवस्था केली? अहो मग काय, कुठल्या गुंडांना पाठवलं तुम्ही माझ्या मागे? सुपारी दिली तुम्ही माझी, सुपारी। सुपारी? अहो मग ते आपसात बोलत होते की भावना मॅडमचं काम झालंय वगैरे, आणि वर म्हणाले मला की तुम्ही त्यांच्या मागे लागता ना, म्हणून त्यांनी तुम्हाला तुडवायला पाठवलंय। तुडवायला? तुडवायला? तुम्ही काय बोलताय? हा म्हणजे तुम्ही एका लहान मुलीची आई वगैरे आहात, तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून बोलले ते काहीतरी। अहो पण म्हणून काय असं करायचं का हो? एक मुलगा सारखा माझा पाठलाग करतोय, त्याचं काही करता आलं तर? नशीब हो नशीब, हाडाला फक्त दुखापत झाली, हा तुटला वगैरे नाही। आणि हो मी खोटं बोललो माहिती, त्याचा काही नाही तुम्हाला। आता खरं सांगू का सिंचना ताई? नको नको, बघा
ती लहान मुलगी हसते माझ्यावर. आता काय काय करू, घरी जाऊन सांगू हे? अहो हे बघा, मी काही माणसं बिणसं पाठवली नाही आहेत. तुम्ही काय बोलताय मला नाही माहिती. तुम्ही निघा बरं इथनं. आता नाही वेळाच काय आता अंगाने झटकून घ्यायचा आता. त्याने तुमचंच नाव घेतलं होतं. आता मी बरं आहेपर्यंत काळजी घ्या माझी. चला मला हॉस्पिटलला नाही आता. मी मग अजून कोण? नाही, मी नाही घेऊन जाणार. ठीक आहे मग मी सांगतो सिंग. नाही नाही, नको नको. मग न्या की मला हॉस्पिटलला. या माणसाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं म्हणजे याला अर्धा दिवस तरी सहन करायला लागेल. पण नाही नेलं तर खूप प्रॉब्लेम होईल. हा खरंच बोंबाबोंब करायला कमी करणार नाही. हे बघा, तुम्ही आता कुणाला काही सांगू नका. मला यावर विचार करायला वेळ हवाय. मी कळवते तुम्हाला. ओके मॅडम, पण लवकर कळवा मॅडम. दुखतंय हो फार. माझ्या विश्वाचं रक्षण कर. त्याला चांगलं वाईट ओळखण्याची बुद्धी दे. वाईट सवयींपासून लांब ठेव. असं काहीतरी कर की तो त्या मुलीला कायमचं विसरून जाईल. या गुरुजी. पप्पा, प्रसाद. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.